काढायला. आमच्या घरात आज ट्रेनिंग चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवतो काय डाळ खाली पडली. उचल ती तिला डाळ. सुट्टी पडली आहे. मम्मा त्याला शिकवते डाळ कशी बनवायची. येडं कुठलं. धू परत डाळ. तर त्याने धुतलेली डाळ आहे. धुतोय तो आता. ओके धुतोय श्री आमचं. शाळेला सुट्टी पडली आहे. ऑब्विसली त्याला त्याची आवश्यकता आहे. डाळ पडू नये म्हणून हे हात असे बुडवायचे. हाताला लागलेली डाळ जाते पाण्यात निघून. बघ झाली गेली. मम्माची ट्रेनिंग चालू. हे असं वत्ताना खाली असा एक हात धरायचा. एक हात इथं धरायचा. ते हा हात धर इथे आणि एक हात खाली धर पाण्याला. वत पाणी वत म्हणजे डाळ हातात येणार पडली तरी. वत हळूहळू. येऊ दे हातावर डाळ. डाळ येऊ दे आईने मला हातावर. असं शिकवलेलं म्हणून मी आज जेवण करायला शिकतोय. येऊ दे त्याची हातावर. मम्मा त्याला ट्रेनिंग देते. हातात आलेली डाळ टाक परमेश्वर. त्याच्यात. आता आपल्याला डाळ शिजवायला ठेवायचं. नळाचं पाणी असं वाया नाही घालवायचं. हाताला लागलेली डाळ पाण्यातून जाणार खाली. एवढं पाणी बघ. पाणी किती ठेवलंय ते बघून. माझ्या तोंडाकडे बघू असं नकोस. बोट असं टाकायचं. चार हे एवढं तरी ऍटलीस्ट पाणी हवं. हा असं बोट एवढं. छोटा कुकर आहे. आता याला झाकण लावायचं. हा मग आता रबर ह्याला लावायचं. लाव बरं. ओलं करून लावायचा. सगळा व्यवस्थित रबर लागला पाहिजे. हा बघ इथं बाहेर आहे. चारी बाजून गेला. आता लाव झाकण. झाकण लावताना हे बघ इथे कधी दाखवलं. उजवी बाजू ही ह्या हाताची इकडची इथे घालायचं. उजव्या बाजूला इथे दाखवलं असतो एरर. इथे बघ इथं लावायचं आणि इथं फिरवायचं आणि इथे पकडून असं लावायचं. चारी आधी पहिला आतमध्ये घुसव त्यांना. घुसव. असं नाही घुसवायचं. हा इथे पकड. दाबायचं नाही. हा आता हा फिरव. सॉफ्ट असा आवाज यायला पाहिजे. खट लागला. चला आता ये इकडे. इथं गॅस पेटव. गॅस पेट. आता खाली आहे तर आपल्याला हा वर फिरवायचा. वर करायचं. चालू करायचं. चालू झालं आता. कर चालू. आता खाली आहे. कर चालू. वरती कर. पहिला आधी जेव्हा आपण गॅस ऑन करतो तेव्हा पहिला आधी लायटर हातात घ्या. प्रेस करून. हा कर. लाव लवकर लायटर. हा ओके. जास्त वेळ सांभाळून. लावायचं नाही. वास जास्त आला तर लगेच बंद हे करायचं. घे उचल. खिडक्या खुल्या ठेवायच्या. सावकाश ठेव. नीट ठेव. चारी याच्यावर ठेव. व्यवस्थित. ओके. आता किती शिट्या काढणार. 4. हा चल. तर अशा प्रकारे श्रीची ट्रेनिंग ॲटलिस्ट मुलांना समजायलाच पाहिजे आपल्या की कसं असतं. मम्मी पप्पा घरी नसल्यानंतर ते कधी जर आम्ही नसलो तर कसं जेवण करायला पाहिजे. बेसिक गोष्टी आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे.